नमस्कार. आज 11 एप्रिल 2026 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, महात्मा ज्योतिराव फुले पिढ्यानपिढ्यांचे दीपस्तंभ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेला हा लेख आहे. अतिशय महत्त्वाचा हा लेख आहे पहा, कारण आजपासून महात्मा ज्योतिराव फुले यांची द्विशताब्दी जयंती वर्ष उत्सवाचा प्रारंभ होत आहे. त्यासोबतच पहा, महाराष्ट्र या महान राज्यात 1827 11 एप्रिल रोजी जन्मलेल्या महात्मा ज्योतिराव फुले यांचा अत्यंत सामान्य परिस्थितीतून वाटचाल सुरू झाली, परंतु सुरुवातीच्या काळात आलेल्या या अडचणी त्यांचे शिक्षण, धैर्य किंवा समाजाप्रती असलेल्या बांधिलकीच्या आड कधीही आल्या नाहीत, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढलेले आहेत. व पहा, आता अगदी मी ही सेकंड रेकॉर्डिंग करत आहे, कारण पहिली जी रेकॉर्डिंग होती ती करप्ट झाली व त्याला प्रोसेसच करता आलं नाही पहा, त्यामुळे परत मला ही रेकॉर्डिंग करावं लागत आहे. यासोबतच लाईट पण नाही, या कारणाने थोडक्यात मी ह्याला आपटोपण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर ह्या मॅगझिनमध्ये ना मी द हिंदूच्या जे महत्त्वाचे आर्टिकल्स आहेत त्याला अतिशय बेस्टरित्या कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर शक्य झालं तर तुम्ही हे आर्टिकल किंवा हे नवीन मी मॅगझिन तयार करण्याचा प्रयत्न थोडासा केला आहे, तर याबद्दल पण तुम्ही मला सजेशन नक्की देऊ शकता. व पहा, आजचं थोडंसं तुम्हाला जास्त होमवर्क असेल, कारण आता लॅपटॉपमध्ये तेवढी जास्त चार्जिंग पण नाही व आता वेळ पण थोडासा नाही आहे पहा, कारण मी सकाळी अगदी अर्ली इन द मॉर्निंग हे काम केलं होतं. आय थिंक 3-4 दरम्यानच मी रेकॉर्डिंग आज कंप्लीट केली होती व टेलिग्रामवरती तुम्ही पाहू शकता टाईम, पण सॉरी फॉर दॅट. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, अमेरिका इराणमध्ये आज चर्चा, तणाव दूर करण्यासाठी ऐतिहासिक पावले उचलली जाणार आहेत. त्यानंतर न्यायमूर्ती वर्मा यांचा अखेर राजीनामा. ओके, यांच्याविषयी इम्पिचमेंटसाठी कमिटी बसवण्यात आली होती पहा लोकसभेमध्ये, पण आता ती बरखास्त केली जाईल, कारण त्यांनी ऑलरेडी राजीनामा दिला आहे राष्ट्रपती यांच्याकडे. ओके, लवकरच तो राजीनामा मंजूर केला जाईल. यांच्याबद्दल एक आर्टिकल नक्की येईल पहा, किंवा यांचं जे डिटेल विश्लेषण आहे ना ते मी आगामी लेक्चर्समध्ये नक्की घेणार आहे. त्यानंतर महत्त्वपूर्ण बातमी एकही नाही आहे पहा, हे आर्टिकल न वाचलात तरी चालेल, म्हणजे जास्त काही लोकसत्तामध्ये आज आलेले आर्टिकल महत्त्वाचे नाही आहेत. ओके, त्याऐवजी ना तुम्ही हे जे मी नवीन मॅगझिन तयार करण्याचा प्रयत्न केला आहे, हे 3 आर्टिकल तुम्ही वाचून घ्या. त्यामध्ये आर्टिकल तुम्हाला लक्षात येईल. व ज्या विद्यार्थ्यांना काही आर्टिकल समजले नसतील त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये मला सांगू शकता, म्हणजे आपण उद्या लेक्चरला परत याला कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करूयात. ओके, आता थोडक्यात मला घ्यायचं होतं किंवा एक अपडेट द्यायचं होतं, त्यानिमित्ताने मी ही थोडक्यात रेकॉर्डिंग केलेली आहे. ओके, 1 ते 2 मिनिटाची ही रेकॉर्डिंग आहे. त्यानंतर लोकसत्ता चतुरंग मिनी मॅगझिन आहे लोकसत्ताचं, हे पण तुम्ही वाचून घेऊ शकता. ओके, आज जास्त काही बातम्या नाहीत व शनिवार आहे. त्यानंतर उद्या रविवारचं एडिटोरियल नसतात, मग उद्या हे सर्व काही एडिटोरियल मी एक्सप्लेन करेन. ओके, त्याची जबाबदारी माझी असेल. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल पण जे डिटेल आर्टिकल आहे, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सरकारबद्दल जास्त लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे की मी आपल्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले MPSC आणि UPSCसाठी कसे महत्त्वाचे आहेत हे मी लवकरच घेण्याचा प्रयत्न करेन. ओके, विश्वास ठेवा, थोडंसं आज प्रॉब्लेम झाला त्यामुळे हे सर्व लवकर आठवावं लागत आहे मला. ओके, पण उद्या आपण नक्की याला कंटिन्यू करूयात. ओके, धन्यवाद.